वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा मनोजव मारुतकलवेगं चित्तं त्रयम्बकं श्रीराम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणत्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते। हरिः ओम शान्तिरं प्रदवे शान्तिरावा शान्तिरोगदया शान्ति वनस्पतया शान्ति विश्वे देवा शांति ब्रह्म शांति सर्व शांति शांतिरेव शांति सामा शांति हरिः ओम श्री ब्रह्मार्पणमस्तु हरिः ओम शांति वरदो स्वस्तिरवसपतिष्ठो भवतु। हरे नमः हरे नमः हरे नमः गायदंत महिमावानवानवर हरिभक्तमंडळींचे देतीचार्थ ब्रह्मदेवता पूज्य सकल लोका विश्वास झाले। भगवत प्रेम ऐकणारे मंडळी सत्भक्त सत्भक्त आणि काळकरी वृंद समुदाय तसेच गायनाचार्य वादनाचार्य आज या पवित्र स्थानाचा जर आपण विचार केला तर अत्यंत पुनित असं पावन क्षेत्राचं स्थान आहे। परिसर अत्यंत आणि पुनित असा परिसर महाराष्ट्र क्षेत्र भूमी एवढी पावन पवित्र आहे ज्या भूमीचा आज संपूर्ण जगतामध्ये गौरव होतो आहे ती तुम्ही आम्ही राहत असलेली महाराष्ट्र क्षेत्र होत। क्रांतिकारीचे देशभक्ताचे समाज सुधारकांचे शिक्षक महर्षींचे सहकार महर्षींचे आहे तशी ती राष्ट्रीय महापुरुषांची आहे तशी ती राष्ट्रीय संतांची भूमी आहे। आणि दुग्ध शर्कराचे योग म्हणजे या भूमीचा आगळा वेगळा परिचय जगाला करून देणारे वारकरी संप्रदाय संत महंत साधू संत विजयतीर्थ संन्यासी यांची भूमी। संत सम्राट माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबांचा जन्म वास्तव्य पदस्पर्श पवित्र परिसराला आला। ज्या संत महात्म्याने आपलं संपूर्ण जीवनाचं वारकरी संप्रदायाला समर्पित करून संप्रदायाच्या आचरणाच्या संहिता स्वतःच्या जीवनामध्ये आचरून जो विखुरलेला समाज आहे तळागाळामध्ये राहणारा समाज आहे या सर्व समाज बांधवांना या संत महंत साधू सद्गुरूंनी नाम संकीर्तन भक्ती साधनेच्या द्वारा सर्वांना एकत्रित करण्याची पारमार्थिक क्रांती केली आणि प्रत्येकाच्या मनाचा आध्यात्मिक परिवर्तन प्रत्येकाच्या मनामध्ये ईश्वरनिष्ठा धर्मनिष्ठा वेदनिष्ठा समाजनिष्ठा राष्ट्रनिष्ठा व्यवसाय जीवन जगण्यासाठी समाज बांधवांना आवश्यक असणारे सर्व दैवत्व त्याचं प्रबोधन करून संत वाङ्मयाचा ज्ञान कर्म शक्तीचा संस्कार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचून समाजापर्यंत पोहोचून एक समाज जागृतीतून धर्म जागृतीतून राष्ट्र जागा करण्याचं असं अलौकिक कार्य ज्या संतांनी केलं त्या संतांचा महाराष्ट्र आहे हा मराठवाडा आहे हा बीड जिल्हा आहे हा परिसर आहे।